प्रेक्षकांची उपस्थिती या सुयोग स्मृती चषकाच्या आयोजनामध्ये पाहायला मिळते। tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जुडले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। सुयोग मित्र मंडळ जोगाव नवी मुंबई आयोजित सुयोग स्मृती चषक 16वा पर्व आणि नुकताच आपण सुयोग दादा यांचा वाढदिवस सेलिब्रेट केला। पार्थ 11 बोनकडे वर्सेस गावदेवी सुयोग स्मृती जोगाव असा सामना आहे। पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वापरला जातोय। मागच्या मॅचचा हिरो ठरला होता। गोलंदाजीमध्ये पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च जरूर केल्या होत्या, पण बॅटिंग करत असताना 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्या होत्या आणि इम्पॉर्टंट इनिंग आपल्या टीमसाठी केली आणि विजयाचा शिल्पकार ठरला। सुशील धाकवळ गोलंदाजी ट्रॅकवर आलाय। परशुराम साठे स्ट्राइक एंडवर आहे, पारचंदन नॉन स्ट्राइक एंडवर आहे। परशुराम साठे मागच्या मॅच मध्ये थोडासा फंबलिंग थोडासा स्ट्रगल करताना दिसला, पण या मॅच मध्ये अगदी नव्या उमेदीने उतरावा लागेल। हा सामना फार इम्पॉर्टंट असेल। यजमान संघासमोर खेळत असताना पार्थ 11 बोनकोडे टीम मॅचला होते सुरुवात। लेट्स प्ले अंपायरचा सिग्नल होतोय। विनोद भगत सज्ज झालेत आणि पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी सुशील धाकवळ गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय। पॉवर प्लेचे षटक आहे, एकमेव षटक आहे। 4 ओव्हरचा सामना आहे। पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू आहे। पहिलाच बॉल अगदी यॉर्कर ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेला। चांगली गोलंदाजी सुशील धाकवळ सांगे प्रीमियर लीग SPL गोवा स्पर्धेमध्ये खेळताना दिसला। अगदी इकॉनॉमिकली गोलंदाजी केली। मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खुल्या गटातील संघामध्ये देखील अनेक वेळा तो खेळताना दिसतो सुशील धाकवळ। यावेळी फुलरलेनचा चेंडू आहे। स्क्वेअर लेग रिजर मध्ये वेगवान थ्रो केला जातोय, पण चुकीच्या एंडवर थ्रो केला जातोय। एक धाव मिळते। परशु साठे ऑफ द मार्क। पहिली धाव परशु साठेच्या बॅटमधून आली। 2 चेंडूचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या 1 या कड्यावर। पाबल बेचे षटक सुरू असताना यष्ट्यांच्या मागे आपण यष्टीरक्षक दूर आपल्याला पाहायला मिळते। 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय। शांत क्रिकेट। तब्बल खोलवर टप्प्याचा चेंडू आहे। अगदी बॅकवर्ड पॉइंट रेजर मध्ये चेंडू स्टेअर केला जातोय। पहिली धाव तर कंप्लीट झाली जाते। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, अगदी रिस्की सिंगल होती, पण थ्रो कमकुवत होता, खराब होता। फिल्डिंग मध्ये गफलत होत असताना 2 धावा कंप्लीट केले जातात। 1 धावाला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं गेलंय। ही खासियत आहे दोन्ही बॅटरकडे। एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं गेलं। टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर। 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना पॉवर प्ले एकमेव पॉवर प्लेचं षटक आहे। कमी गतीचा चेंडू आहे। फिंगर रोल केले गेले, अगदी चकवून गेला बॅट्समनला। अपेक्षा केली होती की वेगवान चेंडू येईल, पण त्या अपेक्षेपेक्षा कमी गतीचा चेंडू। सुशील धाकवळ हीच खासियत आहे सुशील धाकवळची। सातत्याने व्हेरिएशन पाहायला मिळते या गोलंदाजाच्या माध्यमातून। यंगस्टर गोलंदाज आहे, प्रभावित केले या गोलंदाजाने संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये। पुन्हा एकदा प्लेन मिस, लाजवाब चेंडू पाहायला मिळते। अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे सध्याच्या घडीला पारचंदनच्या अगेन्स्ट, जो इनफॉर्म आहे। मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती। संत आणि संयम सुरुवात पाहायला मिळते। आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना टीम गावदेवी सुयोग स्मृती जोगाव हा ताकदवान संघ मानला जातोय। या मैदानाच्या खडा खडा गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे थोडासा ॲडव्हान्टेज असेल। परिस्थितीला कसं सामोरं जावं हे ठाऊक आहे। पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार। पुन्हा एकदा सबमरीन राहिलाय। बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही। अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते। षटक क्रमांक इथे संपलं गेले। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 3 धावा। लाजबाब गोलंदाजी केली सुशील धाकवळच्या माध्यमातून। पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 3 धावा दाखल कराव्या लागलीत। सुपर बॉलिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळते। थोडीशी चर्चा केली जाते, पण वेळेचं भान ठेवावं लागेल। ऋतांशू पाटील ही विनंती असेल, कारण आणखून भरपूर सामने आहेत अजून। हा सामन्यानंतर मात्र 2 सामने आपल्याला पाहायला मिळतील। नेक्स्ट मॅच आझाद 11 केरणे वर्सेस उत्कर्ष रिवा। इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी रेडी राहायचं आहे। दोन्ही टीमला सूचना केली जातील।
प्रत्येक सामना आणि सामन्याच्या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस केला गेला. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी हिमांशु पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. डावखोरा गोलंदाज आहे. मागच्या मॅच मध्ये अगदी एक विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक कमवलं गेलं होतं. षटक क्रमांक दुसरं. पहिला बॉल फुलर लेन्सचा अगदी ताणून मारलाय. एलिव्हेशनची कमतरता जाणवली. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. पहिल्या विकेटचं पतन. परशु साठेचा केस संपलाय. पहिला धक्का लागतोय पार्थ 11 बोनकुडे टीमला. फलंदाज बाद. प्रत्येक विकेटसाठी हिमांशूसाठी पारितोषिक असेल. म्हणजेच तब्बल एका विकेटसाठी 1,500चा कॅश प्राइज असेल हिमांशूसाठी. आमच्यापर्यंत हे पारितोषिक जमा झाल्यात. पहिल्या विकेटचं पतन होतंय. परशु साठे परतलाय. नवीन बॅटर विघ्नेश पाटील. मागच्या मॅच मध्ये काय षटकार लगवला होता. पार्थ चंदन येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेने चेंडू होईल फरार. पार्थ चंदनच्या बॅट मधून येतोय एक क्रॅकिंग षटकार. बोला जातोय. पार्थ चंदनच्या बॅट मधून षटकार आलाय. यस विघ्नेशच्या बॅट मधून षटकार आलाय. इथे फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. यस लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. 2 धावा कंप्लीट होत असताना विघ्नेश पाटील या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा एक युवा यंगस्टर खेळाडू आपल्या टीमसाठी या सुयोग स्मृती चषकामध्ये छाप सोडत असताना आपल्या 2 बॉल मध्ये आतापर्यंत 8 धावा म्हणजे 400च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग करत असताना इथे देखील मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू जाईल तोपर्यंत सिंगल मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. 12 धावा धावफलकर लागलेत. धावसंख्येला आकार येत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त सुशील डाकवळने 3 धावा खर्च केल्या होत्या. आता धावांचा वेग वाढवावा लागेल. 35-40 पर्यंत मजल मारावं लागेल. आणि ही स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आहे पार्थ 11 बोनकुडे टीम कडे. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच ड्रॉप होणार नाही. हिमांशु पाटील साठी हे 1,500चा कॅश प्राइज लागू झालाय. आणि आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. रेडी. हिमांशु पाटील साठी 1,500चा कॅश प्राइज झालाय. कल्पेश भोईर यांच्या वतीने 500 रुपये आणि अरविंद लोखंडे यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज. पार्थ चंदन परतल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. नाव आहे माजिद बलोच. हे नाव जर पाहिलं तर नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा वन ऑफ द फायनेस्ट क्रिकेटर म्हणून ओळख आहे. लेदर बॉल क्रिकेट अगदी आपण गुजरातमध्ये जाऊन T20 स्पर्धेमध्ये देखील शतक झळकावणारा खेळाडू आहे.
आणि लेदर बॉल क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट या तिन्ही फॉर्मॅटमध्ये आपल्या नावाचा ठसा गेली अनेक वर्ष ज्या खेळाडूने उमटवला या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नाव आहे माजिद बलोच. स्ट्राईक एंडवर पाहायला मिळते. दर्जेदार खेळाडू आहे, इतकाच चांगला हा क्रिकेटर देखील आहे. हिमांशू पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल आल्या आल्या उडवलाय, पण मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तब्बल 2500 कॅश प्राइज दिला जातोय. आणखीन 3000चा कॅश प्राइज म्हणजे तब्बल 3 म्हणजे 2000चा कॅश प्राइज आतापर्यंत लागू झालाय. 2 विकेट प्राप्त केलेत, 3 गडी बाद केलेत. सुजल खोडकडून बोनकोडे मधले कोणी पण 3 सिक्स मारले ना लगातार. सुजल खोट यांच्या वतीने बोनकोड्यातील कोणीही खेळाडू जर 3 षटकार लगातार लगवते तर 1000चा कॅश प्राइज दिला जाईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितेश राऊत. आपण पाहू शकाल. चला, येणाऱ्या कालावधीमध्ये अनेक स्पर्धा आहेत, त्या स्पर्धेत देखील चर्चा केली जाईल. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट, हॅट्रिकची संधी असेल आणि मात्र षटक संपले गेले. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ऋतांशु पाटील, जितेश राऊत आणि विघ्नेश पाटील. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये गॅप मध्ये आहे. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचतीये 13 धावा दाखल करायला लागलेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 3, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 14 धावा दाखल करायला लागलेत. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. फटका चांगला आहे, चेंडू जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळतीये. ऋतांशु पाटील मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर नाईक चषक 2025 आयोजन VN ग्रुपच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर 28-1-2 मार्च, 28 फेब्रुवारी आणि 1-2 मार्च 2025 रोजी 1 लाखाची मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 आणि द्वितीय क्रमांक 50,000. या स्पर्धेसाठी आपण जर पाहिलं तर भूमिपुत्र मैदानावर ही स्पर्धा देखील असेल आणि या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी आदेश आगासकर, अक्षय म्हात्रे, सारंग वेटा आणि यश पाटील यांच्याशी संपर्क साधा. नाईक चषक 2025 VN ग्रुप प्रेझेंट एक भव्य दिव्य स्पर्धा येते. फटका चांगला आहे, चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. जितेश राऊतच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. व्हॉट अ शॉट. चेंडू खोदून काढलाय, चेंडू जातोय लॉंग ऑन रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव कंप्लीट झाली. फंबलिंग 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 फंबलिंग. एक धाव फार महत्वाची आहे. एका धावानं टीमची धावसंख्या, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काय घडलाय. गरज नसताना ही धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावचीच्या सुरुवात हिमांशू पाटीलच्या माध्यमातून येथे फलंदाजाला बाद केलं जात आहे. विघ्नेश पाटीलचा खेळ संपलाय. जो चांगला रिदम मध्ये होता, चांगली बॅटिंग करत होता, तो मात्र परतलाय. धक्का क्रमांक 4 लागतोय. पार्थ 11 बोनकोडे संघाला फलंदाज बाद.
नाईक कॅप्टन त्यांचा संघ असेल, त्यांच्या विरोधामध्ये भूषण पाटील यांचा संघ असेल, म्हणजे सचिन नाईक, रवी म्हात्रे, निलेश भोईर, निखिल मडवी, योगेश भगत ग्यारो, जयेश तांडेल, योगेश भोईर, नितीन सुतार, रवींद्र पाटील, सूर्यकांत मडवी, परेश कोळी, चंद्रकांत पाटील, मिथुन वैटी, वैभव मडवी, मिलिंद वेटा, मिलिंद पाटील हे खेळाडू आपल्याला लेजंड खेळाडूमध्ये पाहायला मिळतील. आणि यंगस्टर वर्सेस भूषण पाटील कॅप्टन आहेत, अनु पाटील व्हाईस कॅप्टन, जयेश पाटील, निलेश पाटील, पंकज पाटील, अलंकार तांडेल, यतीन भोईर, विश्वास घरत, अजिंक्य पाटील, स्वप्नील नाईक. खोलबा टप्प्याचा चेंडू आहे आणि प्रवीण भगत, केतन भोईर, गणेश मडवी, रोहित म्हात्रे, विजेंद्र कोळी, विशाल मडवी हे सगळेच खेळाडू आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजेच पहिला सामना खेळताना दिसेल. थँक्यू. 3 षटकात 24 धावा. पार्थ 11 बोनकोडे टीम 24. डॉट बॉल आहे 23 धावा. थँक्यू. तेजस कोळी यांच्या वतीने लगातार 3 षटकारासाठी 2000चा कॅश प्राइज असेल. शेवटच्या बॉलवर अंपायर काय आलाय, डॉट बॉल की सिंगल आली, चेक केलं जाईल बघा कशा पद्धतीने हा बॉलवर सिंगल आली की बॉल डॉट आहे ते पाहिलं जाईल. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून मागचा बॉल चला फिल्डिंग सजवू आपण डिसिजन देऊच. शेवटचे षटक अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या सध्याच्या घडीला 23 पाहायला मिळते. तर अखेरचे षटक गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय मयूर पाटील यंगस्टर गोलंदाज आहे. स्लॉगवरचं षटक आहे. जितेश राऊत आपल्याला पाहायला मिळते आणि स्वप्नील डांगे फलंदाजीसाठी आलाय. जितेश राऊत अकॅडमीचा हा प्रोप्रायटर आहे. राऊत अकॅडमी म्हणजे काय आहे की यंगस्टर खेळाडूंना लेदरचे क्रिकेटचे धडे देत असताना अगदी बोनकोडेच्या मैदानावर एक नेट आहे, त्या नेटच्या माध्यमातून शेवटची आपण मॅच सुरू करा. जर असेल तर आपण धावा ऍड करूया. मॅच कॅरी करा, चालू ठेवा. 1 मिनिट अंपायर. वनडी आहे म्हणजे शेवटच्या बॉलवर सिंगल येईल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 या आकड्यावर. षटक क्रमांक अखेरचं गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय मयूर पाटील. स्ट्राईक एंडवर जितेश राऊत. पहिला बॉल प्लेन मिस पडल्यानंतर उसरी घेतलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. मोठा फटका मारण्याचा इरादा अगोदर केला होता पण बॉल काहीसा उशीर आला. डॉट बॉलची सांगता होतीये. स्लॉग ओव्हरचे षटक फार इम्पॉर्टंट असेल. जितेश राऊत भरपूर चांगलं क्रिकेट खेळलाय. सलामीवीर असेल किंवा स्लॉग ओव्हर असेल, अगदी लेदर क्रिकेटमध्ये देखील भरपूर मोठमोठे इनिंग आम्ही सातत्याने पाहिले. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी आझाद 11 खेळणे. त्यांच्या विरोधामध्ये टीम उत्कर्ष दिवा. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यासोबत रिपोर्टिंग करतील. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. दुसऱ्या फेरीचे सामने. अखेरचं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. फटका चांगला आहे. ऑन साइडला ऑन ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. एक दमदार ताकदवान आधी धमाकादार स्ट्रोक लगावला जातोय. जितेश राऊतच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावर. शेवटचं षटक. फटका चांगला आहे, दमदार आहे.
टायमिंग बेमिसाल. हेट्स लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. जितेश राऊतच्या बॅट मधून येतोय एक अफलातून स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. सगळेच मान्यवर आहेत, प्रेक्षक आहेत, या सगळ्यांचीच उपस्थिती फार इम्पॉर्टंट आहे. आमचा कॉमेंट्री बॉक्स देखील आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळते. आमचे स्कोर असतील, आमचे अपडेटर असतील, हा सगळा व्ह्यू tenniscricket.in च्या माध्यमातून पाहू शकाल. बॉल पुरवला जातोय. मुख्य व्यासपीठावर मान्यवर उपस्थित आहेत. या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा सोहळा रंगताना दिसतोय. आपण पाहू शकाल संजय भोईर सर भरपूर मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी घेतली. आणि स्क्रीनवर आपण शीतल ताई यांना पाहू शकाल. गेली 16 वर्ष तुमच्यासाठी एक दर्जेदार आयोजन सुयोग स्मृतीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा पुन्हा एकदा तुमच्या समोर आयोजित केली गेली. षटकार आणि चौकाराची आतिषबाजी. टीमची धावसंख्या 3400 आकड्यावर. शेवटची 3 बॉल शिल्लक आहे. प्लाइड ऑन. इथे फलंदाज बाद होत असताना इनसाइड एज जितेश राऊतच्या विकेटचं पतन. एक छोटी इनिंग का होईना, एक इम्पॅक्टफुल इनिंग करून तो परतलाय आणि धक्का क्रमांक लागतोय 5वा गडी. बॅक टू द डगआउट. पारितोषिक देण्यात आलंय. अरविंद दादा लोखंडे अगदी दिलदार व्यक्तिमत्व आहे. असे प्रेक्षकांची खऱ्या अर्थानं गरज असते स्पर्धेसाठी. आणि अशा व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून या ओव्हरसाठी किंवा या विकेटसाठी पारितोषिक आलंय. खूप चांगला बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळते. मयुरेशच्या माध्यमातून डॉट बॉलची सांगता होते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 3400 आकड्यावर. शेवटचा बॉल. विनीत दळवी फलंदाजीसाठी आलाय. यंगस्टर खेळाडू आहे टीम बोनकोडे कडून. या इनिंगचा अखेरचा आणि शेवटचा बॉल. सज्ज होतोय गोलंदाज. फटका चांगला आहे. स्क्वेअर कट केला जातोय. चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. अशा तऱ्हेने 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 3500 आकड्यावर आणि 36 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया या 36 धावा या 24 बॉल मध्ये कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग केला जातोय, कशा पद्धतीने या धावा डिफेंड केल्या जातील. कुठे जाऊ नका, तुम्ही पाहताय सुयोग स्मृती चषक 2025 चा थरार. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी मी इन्व्हाइट करतोय उत्कर्ष दिवा टीमचा कॅप्टन आणि त्यांच्या विरोधामध्ये आझाद 11 खिरणे टीमचा कॅप्टन. टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये आपण करूया टॉस. तोपर्यंत जो डीजे मास्टरकडे आजची रात्र तुमच्या आयुष्यातली अविस्मरणीय रात्र करण्यासाठी डीजे ॲडी आमच्या सोबत जॉईन झालाय. ऐकूया एक मधुर गीत.
व्यंकटेश यांच्या वतीने वृत्तांशु पाटील याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल. चला टॉस साठी चला दोन्ही कॅप्टन आहेत. संजय भाऊ टॉस करायचा आहे. चला हनीबाई आपण टॉस साठी या. आदरणीय रोहिदास भगत साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आजच्या रजनीतला हा 6वा सामना असेल. उत्कर्ष दिवा वर्सेस आझाद 11 खेळणे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना जतीन पाटील आणि गोलंदाज फलंदाज आपण निनाद आपण पाहू शकाल. मोहसिन बलोच आझाद खेळणे टीमने टॉस जिंकला. 4 ओव्हरचा सामना असेल. मोहसिन बलोच गोलंदाजी ट्रॅकवर पहिला बॉल अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता. यष्टिरक्षक स्वप्नील नाईक आपल्याला पाहायला मिळतील. डॉट बॉलची सांगता होते. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 36 धावांचं आव्हान आहे. म्हणजे प्रत्येक षटकामागे तुम्हाला 9 धावा कराव्या लागतील. आव्हान इतकं मोठं नाही पण गोलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे टीम बोनकोडी टीम कडून. यावेळेस फटका चांगला आहे. चेंडू जातोय थर्ड मॅन रेझर मध्ये सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 1 या आकड्यावर. 1 धावाने आपलं खातं उघडलं जतीन पाटील. मागच्या मॅच मध्ये लवकर बाद झाला होता. क्षमता आहे या खेळाडूकडे. भरपूर चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला खेळतोय. त्यामुळेच मोठी जबाबदारी असेल. इम्पॉर्टंट इनिंग करावी लागेल. पार्टनरशिप करावी लागेल. मोहसिन बलोच एक्सपिरियन्स गोलंदाज आहे. इनफिल्डच्या वरून फटका चांगला आहे. थ्रू द कव्हर चेंडू जाईल. पारचंदन वेगाने चेंडू पर्यंत येतील. फेकी चांगली पाहायला मिळते. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना टाळ्यांचा गजर होतोय. आपापल्या संघाचे समर्थक आपापल्या संघाचे प्रेक्षक मोठ्या संख्येने या झू गाव मध्ये दाखल झालेत. सगळ्यांच्याच टाळ्यांचा कडकडाट या मैदानामध्ये पाहायला मिळते. आपल्या आवडीच्या खेळाडूला प्रोत्साहन देत असताना फटका चांगला आहे. चेंडू जातोय डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे आपण पाहू शकाल विनीत दळवीने पाहायला मिळतोय. दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. एका धावाला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. अगदी चित्याच्या चपाईने रनिंग बिटवीन द विकेट. लाजबाब क्रिकेट खेळलं जात आहे. अटॅकिंग क्रिकेट. पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करत असताना टीम गावदेवी सुयोग स्मृती जुगाव संघ 36 धावांचा पाठलाग करत असताना फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल ऑन साइडला फेकून दिलाय. 1 बाउंस सीमारेषे पलीकडे. माध्यमातून लगवण्यात आलाय. असं समर्थक असे प्रेक्षक आणि असे पाठीराख्यांची खऱ्या अर्थानं कुठल्या टीमला गरज असते. प्रत्येक खेळाडूवर पारितोषिक लावलं जातं. चार धावा जतीनच्या बॅटमधून चौकार आला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. 9चे सरासरी राखायचे. 5 बॉलचा केस संपलाय. 9 धावा धावफल करावं लागलेत. 36 धावांचं टार्गेट आहे. मोहसिन बलोचवर अटॅक केला जातोय. पाबबलेचे षटक आहे. जतीन पाटील इंटेलिजंट क्रिकेटर आहे. अगदी संपूर्ण मैदानाचा आढावा घेत असताना आपली पोझिशन घेत असताना शेवटचा बॉल खोलबा टप्प्याचा चेंडू लाजबाब चेंडू. डॉट बॉलची सांगता होतीये.
डॉट बॉल आल्यानंतर देखील मिड विकेट रिजन मधून टाळ्यांचा कडकडाट होतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. आता समीकरण जर पाहिलं तर 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे तब्बल 27 धावा. 18-27 इक्वेशन आहे. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच मध्ये अजूनही संघर्ष पाहायला मिळतोय. या संघर्षाच्या लढाईमध्ये होईल अखेर कोणाचा विजय, सुयोग सेशनमध्ये कोण आपलं नाव कोरेल. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर कडे आणि ऐकूया एक मधुर गीत. षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा फलकार लागले. जी सरासरी राखायची ती सरासरी राखली गेली. आता 18 बॉल आणि 18 मध्ये करायचे 27 धावा. मॅचचं इक्वेशन जाऊन पोहोचलंय. गोलंदाजी ट्रॅकवर पार्थ चंदन. पहिला बॉल अगदी ताणून मारण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता होतीये. पार्थ चंदनची फिरकीची जादू या मॅच मध्ये चालेल का? पार्थ चंदन या मॅच मध्ये धावांचा ओघ थांबवेल का, याकडे पाहिलं जाईल. इथे फटका चांगला आहे इनफिल्डच्या वरून. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल प्रयत्न करत असताना एक धाव तर कंप्लीट झाली आणि बघता बघता दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. गरज नसताना हे विकेट बहाल केली जाते. फलंदाज आपण पाहू शकाल निनाद. बॅक टू द डगआउट. ₹500 पारितोषिक असेल ऋतांशू पाटील साठी. आणि ऋतांशू पाटील हे डेंजर नाव मैदानाच्या आतमध्ये आलाय. व्यंकटेशच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी ₹500 पारितोषिक असेल. ऋतांशू रामचंद्र पाटील या नावाची धमक आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अखंड नवी मुंबईमध्ये नाही तर नवी मुंबई बाहेर जात असताना अगदी रत्नागिरी सारख्या कोकणामध्ये या खेळाडूचा बोलबाला राहिलाय. खुल्या गटातील स्पर्धेमध्ये अगदी धमाकेदार कामगिरी करत असताना या खेळाडूने आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. पहिल्याच बॉलवर फेकून दिलाय आणि इथे काय घडलंय, व्हेरी फर्स्ट बॉलवर विकेटची प्राप्ती होतीये. ऋतांशू रामचंद्र पाटील या मॅच मध्ये देखील अपयशी ठरलाय. त्याच रिझन मध्ये सेम बॉलवर पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयाला परत असताना मोठी विकेट प्राप्त झाली. फलंदाज बाद. फलंदाज बाद होते ऋतांशू पाटील. 2 मॅच मध्ये अपयशी ठरलाय. इम्पॉर्टंट खेळाडू आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणव आलाय. प्रणव साठी देखील पारितोषिक आहे. व्यंकटेश अय्यर यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी ₹500 पारितोषिक असेल. 2 गडी बाद टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. 36 धावांचं टार्गेट आहे. म्हणजेच अजूनही जर पाहिलं तर तब्बल 25 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पार्थ चंदन मॅच मध्ये एक वेगळी कलाटणी आणत असताना चांगली गोलंदाजी.
पहिलाच बॉल फुलर लेनचा चेंडू आहे, टायमिंग होऊ शकलं नाही. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय? थ्रो खराब आहे आणि दरम्यान कौतुक करावं लागेल माजिद बलूच. काय कलेक्शन. दीपेश पाटील 3 बॉल 3 षटकार. त्यांच्या वतीने जर कोणी बॅटर 3 बॉलमध्ये 3 षटकार लगवतोय तर 3,000चा कॅश प्राइज दिलं जाईल. पैशांचा अक्षरशः पाऊस या जुगावच्या मैदानावर पाहायला मिळते. सुयोग स्मृती चषकामध्ये अतिटतीची लढत आहे. यजमान संघ मैदानामध्ये खेळतोय, त्यांच्या अगेन्स्ट पार्थ 11 बोनकोडे संघ. या स्पर्धेमध्ये नेहमीच पार्थ 11 बोनकोडे टीमचा चांगला खेळ राहिला आहे. ही स्पर्धा स्पेशल आहे बोनकोडे टीमसाठी. या स्पेशल स्पर्धेमध्ये स्पेशल परफॉर्मन्स करावा लागेल. पार्थ चंदन गोलंदाजी ट्रॅकवर. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. फुलर लेनचा चेंडू ऑन साइड लॉन ड्राय केलाय, ताकदवन फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे. मोहन दीक्षित वेगाने येईल तोपर्यंत सिंगलच मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 14 या आकड्यावर. आता 13 बॉल आणि 13 बॉलचा खेळ आतापर्यंत बाकी आहे आणि तब्बल 22 धावांची आवश्यकता. 13-22, 22-13 असं इक्वेशन. सामना स्पीडअप करा. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनचा क्षेत्ररक्षक आपण कव्हर रिजन मध्ये तैनात केला जातोय आणि मिडविकेट रिजनचा क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये तैनात केला जातोय. रणनीती आखली जाते. पार्थ चंदन शेवटचा बॉल. शेवटचा बॉल अगदी गिरकी घेत असताना डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपलं गेले, दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर. आता समीकरण येऊन ठेपलंय 12 बॉल 12 मध्ये करायचे 22 धावा. इक्वेशन होतं 9च, आता पोचलंय तब्बल 11 वर. बघूया या 12 बॉल मध्ये कशा पद्धतीने 22 धावांचा पाठलाग केला जाईल, या धावा कशा डिफेंड केला जाईल. एकीकडे पार्थ 11 बोनकोडे, त्यांच्या विरोधामध्ये टीम गावदेवी सुयोग स्मृती जुगाव हा संघ खेळत असताना टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ऐकूया एक मधुर गीत. वतीने जर 3 षटकार लगवले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर येतोय विघ्नेश पाटील, या नवी मुंबईचा वेगवान गोलंदाज. सुशांत शेट्टी प्लीज आपण मंचावर या, आपलं सहर्ष स्वागत आहे. वाशी परिसरातील एक नावाजलेले खेळाडू सुशांत शेट्टी प्लीज आपण मंचावर या, आपलं सहर्ष स्वागत आहे. सुशांत, आपका तहे दिल से स्वागत है. 12 बॉल 12 मध्ये एक करायचे 22 धावा. प्रणवने 3 बॉल 3 षटकार मारले तर कधी 3000 रुपये 5000. 5,000चा कॅश प्राइज प्रणवसाठी असेल. 3 बॉलमध्ये 3 षटकार. दीपेश पाटील यांच्या वतीने हे पारितोषिक असेल. विघ्नेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. 12 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे. मॅचला सुरुवात केली जाते. अगदी गोलंदाजाचा तोफखाना आहे टीम पार्थ 11 बोनकोडे टीमकडे. वेगवान गोलंदाज विघ्नेश पाटील, ह्या गोलंदाजाने देखील चांगली गोलंदाजी केली. पहिला बॉल ऑन दी फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. अगदी आरामात पार्थ चंदनच्या माध्यमातून झेल पकडला जातोय. फलंदाज आपण पाहू शकाल प्रणवला परतावा लागेल. आणखीन एक धक्का लागतोय टीम गावदेवी सुयोग स्मृती जुगाव संघाला. फलंदाज बाद. शेवटची धाव कंप्लीट होत नाही तोपर्यंत मॅच संपली नाही. हे आहे क्रिकेट. प्रेक्षकांचा आक्रोश, प्रेक्षकांच्या टाळ्या, प्रेक्षकांचा अगदी समर्थन आणि शक्ती प्रदर्शन पाहायला मिळते.
पार्थ 11 बोनकुडे टीम कडून. चला आता इक्वेशन जर पाहिलं तर 11 बॉल आणि 11 मध्ये 22 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक बॉल मागे 2 धावा कराव्या लागतील. नवीन बॅटर मैदानामध्ये भरत आलाय. पहिलाच बॉल, वेगवान चेंडू आहे, स्ट्रॉंग अपील केली गेली. अंपायरने कुठलाही इंटरेस्ट दाखवला नाही. सिंगल मात्र जरूर मिळते. लेग बायच्या स्वरूपात सिंगल मिळते. विनोद भगत आपल्याला पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर 15 धावा दाखल कर 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 बॉल 21 धावा. मॅचची इनर एज, रुबी कट, चेंडू जातोय फाईन मध्ये, सिंगल मिळते. एक एक धावासाठी जगडावं लागतंय, संघर्ष करावा लागतोय, प्रयत्नाची पराकाष्ठा करावा लागते. गावदेवी सुयोग स्मृती जुगाव टीमला 36 धावांचा पाठलाग करत असताना ऋतांशू पाटील बाद झाला, जतीन पाटील बाद झाला. त्यामुळे टीम इथे अडचणीमध्ये आली, संकटामध्ये आली. आणि या संकटातून कसं बाहेर निघावं, या संकटातून कसं मार्ग काढावा, यासाठी अगदी चाच पडत असताना फटका चांगला आहे. फटका मिड विकेट बाउंड्रीला क्लिअर करणार आहे. भरतच्या बॅट मधून आलाय एक आसमानी टोला, चेंडू सीमारेषा पार षटकार. रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असेल. रडलात तर संकट तुम्हाला संपेल आणि लढलात तर तुम्ही संकटाला संपवाल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर 22. अजूनही जर पाहिलं तर तब्बल 8 बॉल 14 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. 2000चा कॅश प्राइज झालाय. पैशाचा अक्षरशः पाऊस पडला जातोय. लोखंडे साहेब यांच्या शुभ हस्ते. इथे देखील फटका फसलाय. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव कंप्लीट झाले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट होत असताना व्हॉट आर रनिंग बिटवीन द विकेट, लाजबाब रनिंग बिटवीन द विकेट. एका धावाला 2 धावामध्ये कन्वर्ट केलं गेलाय. मॅचचं आता इक्वेशन बदललंय. आता समीकरण जर पाहिलं तर 7 बॉल आणि 7 मध्ये 11 धावांची आवश्यकता. 7 11 7 12. हा 7-12चा उतारा कोणाच्या नावावर लागेल, बोनकोडेच्या नावावर की जुगावच्या नावावर लागेल. हा 7-12चा उतारा फार इम्पॉर्टंट आहे. आणि हा 7 आणि 12चं इक्वेशन मॅच मध्ये आता आपल्याला मिळते. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल या षटकातील. ओलवा टप्प्याचा चेंडू आहे. बॅटची स्लाइस लागते, चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. 3 षटकांचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. आता 6 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. एकीकडे पार्थ 11 बोनकुडे तर दुसरीकडे इथे गावदेवी सुयोग स्मृती जुगाव असा घमासान सुरू आहे. सुयोग स्मृती चषक 2025चा घमासान. असं म्हटलं जातं की दुःखावर फुंकर मारण्याचं काम जर कोणी करत असेल ते संगीत करतं. ऐकूया एक मधुर गीत. कोणी तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत अजूनही 11 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय मोहन दीक्षित गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. मॅच ऑन आहे. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये 11 धावा. तमाम प्रेक्षकांच्या नजरा अगदी 12:41 आणि तमाम प्रेक्षक अगदी हे मैदान फुल हाऊस पाहायला मिळते. 6 चेंडू 11 धावा. पहिला बॉल दमदार स्ट्रोक लगवला जातोय.
ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रेझर मध्ये क्षेत्ररक्षक काय धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि काय घडलंय आणि फलंदाज बाद होत असताना विकेटचं पतन होत असताना जो भरत चांगल्या रिदम मध्ये होता तो भरत आता आलाय परत फलंदाज बाद. शिकार झाली आहे. भरत परतलाय. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये आता इक्वेशन जर पाहिलं तर 10 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय सुशील ढाकवळ. मागच्या मॅच मध्ये काय 2 षटकार लगवले होते सुशील ढाकवळने. या मॅच मध्ये देखील तेच करावं लागेल. मॅच ऑन आहे. दोन्ही टीम साठी संधी आहे. एखादा मोठा फटका जुगाव टीमला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. एखादी विकेट कमबॅक करून देईल. यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग ऑफ रेझर मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येईल. फंबलिंग पाहायला मिळते. एक धाव फार इम्पॉर्टंट आहे. काय घडलंय देव देतो आणि कर्म नेतं. विनीत दळवीकडून होते चूक. गरज नसताना हा थ्रो केला जातोय. हा थ्रो नक्कीच महागात पडेल. आता मॅचचं इक्वेशन येऊन ठेपलंय ते म्हणजेच 4 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता. 4-7-7-4. खराब क्रिकेट खराब थ्रो विनीत दळवीच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. विनीत सागर चंदच्या माध्यमातून फेकी केली जाते. दीपेश पाटील यांच्या वतीने 2 बॉल मध्ये 2 षटकार लगवले तर 2000चं कॅश प्राइज दिलं जाईल. सागर चंद खराब क्षेत्ररक्षण केलं जात आहे. आता इक्वेशन येऊन पोहोचले. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 7 धावांची आवश्यकता आहे. सुशील ढाकवळ स्ट्राइक एंडवर आहे. मोहन दीक्षित गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. मॅच ऑन आहे. सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा. फटका चांगला आहे समोरच्या दिशेने. पुन्हा एकदा सागर चंद इन ऍक्शन मध्ये. फंबलिंग 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 झाली आहे. प्रेशर आहे. प्रेशर प्रेशर प्रेशर. हा प्रेशर फार वाईट आहे. व्हॉट अ मॅच. अगदी रात्रीची झोप उडवणारा सामना. तुम्हाला अगदी अंगाला शहार आणणारा सामना. तुम्हाला जागेवर उभं करणारा सामना. तो सामना आहे पार्थ 11 बोनकोडे वर्सेस गावदेवी सुयोग स्मृती जुगाव. असा सामना मैदानामध्ये रंगत असताना लाजबाब सामना. हाय व्होल्टेज पैसा वसूल हा सामना आवडत असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ सुपर डुपर मॅच. आता इक्वेशन येऊन पोहोचलाय. 3-5. 3 गेंदे 5 रन्स. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ मॅच. लाजबाब सामना. हा सामना कोण संघ जिंकेल. जोपर्यंत जिंकण्याचे सर्व पर्याय बंद होत नाही तोपर्यंत हार मानायचे नाही. हे आहे क्रिकेट. हा क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये काय होईल. कोण जिंकेल आणि कोण विजयाचा हार आपल्या गळ्यात घालेल ते देखील पाहिलं जाईल. आता 3 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. मोहन दीक्षित स्ट्राइक एंडवर आहे. आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राइक एंडवर आपल्याला सुशील ढाकवळ पाहायला मिळते. 3 बॉल 5. फटका चांगला आहे. टॉपेज लागले. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक खाली. व्हॉट अ कॅच. व्हॉट अ कॅच. कहाणी में पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय. सुयोग स्मृती चषक ही अशी सोपी स्पर्धा नाहीये मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतोय आणि या संघर्षाच्या लढाईमध्ये कुठला खेळाडू कुठला संघ बाजी मारेल याकडे पाहिलं जातं. व्हॉट अ मॅच. सुपर डुपर सामना आहे.
संघर्षाची लढाई सुरू आहे. म्हणूनच म्हटलं जातं सँडी सर ना तकलीफ ना संघर्ष तो क्या है मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते जब आग लगी हो सीने में. व्हॉट अ मॅच, लाजबाब सामना. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता. एक षटकारासाठी 2000चा कॅश प्राइज ऑलरेडी आलाय. पाहूया या मॅच मध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल मोहन दीक्षित. मोहन हा सामना आपल्या टीमला जिंकून देईल की मयूर हा खेळाडू मात्र एक मोठा फटका लावून आपल्या टीमसाठी विजयाचं मोहर लावेल. तमाम प्रेक्षकांच्या नजरा, पैसा वसूल सामना. व्हॉट अ मॅच, लाजबाब सामना पाहायला मिळते. गेली 16 वर्ष तुम्हा आम्हा सर्वांनाच अगदी वेडणावणारी स्पर्धा म्हणजेच सुयोग स्मृती चषक 2 बॉल आणि 5 धावांचं इक्वेशन मैदानामध्ये पोहोचले गेले. आजच्या रात्रीतला सुपर डुपर मुकाबला. 2 गेंदे 5 रन्स. खोलवा टप्प्याचा चेंडू इनटू द ब्लॉक होल. पहिली धाव तर कंप्लीट झाली. आता 1 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. जर 3 धावा आल्या तर नक्कीच पराभवाला सामोरं जावं लागेल जुगाव टीमला. जर चौकार आला तर नक्कीच भारत 11 बोनकोडे टीम पराभूत होईल. कोण होईल पराभूत, कोण होईल विजयी, कोण जाईल तिसऱ्या फेरीमध्ये, कोण दुसऱ्या फेरीमध्ये. दीपेश पाटील यांच्या वतीने चौकारासाठी 1000 आणि षटकारासाठी 2000चा कॅश प्राइज झालाय. स्ट्राईक एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय जतीन पाटील, जो सलामीवीर म्हणून आलाय. एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. आता बसलेले प्रेक्षक उभे राहिलेत. उभे राहिलेले प्रेक्षक अगदी आपल्या पायांवर टाचा उभा करून राहिलेत. या मॅचचा आस्वाद घेत असताना अगदी कंपाऊंडच्या खाली उभे राहणारे प्रेक्षक कंपाऊंडच्या वर उभे राहिलेत. सगळ्यांच्याच नजरा. हा सामना अप्रतिम आहे मित्रांनो. शेवटचा बॉल आहे. 4 धावांची आवश्यकता आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजला पाहिजे. एक चेंडू 4 धावांची आवश्यकता. फटका चांगला आहे. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. 1 धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. दरम्यान 2 धावाने हा सामना पराभवाला सामोरं जावं लागलं टीम गावदेवी सुयोग स्मृती जुगाव संघाला. वेल प्लेड टीम पार्थ 11 बोनखोडे आणि हार्ड लक जुगाव टीम. हा सामना नक्कीच चित्ररक ठरला. हा सामना नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीचा ठरला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोस टू दोनच जावं. चला लोअस्ट स्कोर मॅच. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं ही कलाटणी आणणार षटक ज्याने हाताळलं चला मॅन ऑफ द मॅच 2 दावेदार होते. लिगीकडे 17 धावांचं योगदान जितेश राऊतने केलं होतं. पण दुसरं ओव्हर ज्याने हाताळलं 5 धावा देऊन 1 विकेट प्राप्त केले तो खेळाडू ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मिस्टर पार्थ चंदन ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड पार्थ चंदन आणि हार्ड लक गावदेवी सुयोग स्मृती जुगाव टीम. चला नेक्स्ट मॅच कॉमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल बदल.